आरजीकार पीडितेची आई पनिहाटी मतदारसंघातून आघाडीवर आहे। पीडितेच्या आईला भाजपनं उमेदवारी दिली होती। तर आपण पाहतोय ही जी घटना घडली होती त्यानंतर खरं तर भाजपकडून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती आणि आरजीकार पीडितेची आई या ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती। तर ही पश्चिम बंगालमधली एक महत्त्वाची अशी लढत होती। आरजीकार रुग्णालयात ज्या पीडितेवर त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आलेला होता त्यानंतर मोठा त्या ठिकाणी जनक्षोभ उसळलेला होता। त्या पीडितेच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी भाजपने दिली होती। आणि यानंतर एक मोठी अपडेट तमिळनाडूमधून टीव्हीकेला काँग्रेस समर्थन देण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। तमिळनाडूमध्ये आपण जर बघितलं तर टीव्हीके मोठा पक्ष ठरलेला आहे, 104 जागा घेताना दिसतोय आणि त्यानंतर काँग्रेस देखील टीव्हीकेला समर्थन देणार अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। तर टीव्हीकेला काँग्रेस आहे अशी माहिती समोर येते। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही सर्व आकडेवारी बघतोय। टीव्हीके 104 जागांवरती, तर एडीएमके 72 जागा, डीएमके या ठिकाणी 58 जागांवरती। आतापर्यंत डीएमकेची सत्ता या ठिकाणी तमिळनाडूमध्ये होती, आता मात्र तो पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला असल्याचं पाहायला मिळत आहे। तर टीव्हीके सर्वात मोठा प्रथम क्रमांकाचा पक्ष 104 जागांसोबत। तर पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप 2/3 जागी आघाडीवर आहे। कोलकात्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर त्यानंतरच कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुद्धा सुरू केला असल्याचं बघायला मिळत आहे। तर पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजपनं 2/3 जागी आघाडी घेतलेली आणि त्यानंतर भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय। झालमुरी खात लाडू एकमेकांना भरवत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करतात। एकमेकांचं तोंड गोड केलं जात आहे, गुलाल उधळला जातोय आणि त्यानंतर भाजपचे झेंडे या ठिकाणी मिरवले जात आहेत आणि हा आनंद उत्साह या ठिकाणी साजरा केला जातोय। सत्ता बदल झालेला आहे, खरं तर इतिहास घडलाय असंच या ठिकाणी म्हणावं लागणार आहे। तर तृणमूल 97 जागांवर त्या ठिकाणी फेकली गेलेली आहे। तर भाजपचे कार्यकर्ते लाडू वाटतायत आणि तोंड गोड करतायत एकमेकांचं। पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करते, आकडेवारी ते सांगते आणि त्यानंतर तर भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण, लाडू वाटले जात आहे। 2011 पासून एकंदरीत आपण जर बघितलं तर टीएमसी अर्थातच ममता बॅनर्जी यांची सत्ता होती, मात्र आता थेट 97 जागा या ठिकाणी टीएमसीला मिळताना दिसत आहे। 100चा आकडाही गाठता आलेला नाही आहे। तर भाजप मात्र 188 जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। पश्चिम बंगालमधली ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची होती। भाजप 187 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे। सत्ताधारी टीएमसी 98 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे। तर डाव्यांनी सुद्धा 2 जागांवर आघाडी घेतल्याचं सध्याचं चित्र आहे। मुख्य लढत या ठिकाणी मात्र टीएमसी आणि भाजपमध्येच आपल्याला बघायला मिळत होती। इतर काही प्रादेशिक पक्ष देखील या ठिकाणी होते, मात्र टीएमसी आणि भाजपमधली ही जी लढत आहे यामध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवताना दिसते। 187 जागा भाजपच्या पदरात पडताना दिसत आहे। तर तमिळनाडूमधलं आपण चित्र जर बघितलं तर या ठिकाणी देखील ऐतिहासिक अशी घडामोड झालेली आहे, कारण टीव्हीके हा पक्ष 105 जागांवर आघाडीवर आहे, तर एडीएमके 72 जागा आणि डीएमकेला केवळ 57 जागांवर खातं उघडता आलं। तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या 3 राज्यांमध्ये आपण म्हणू शकतो सत्ता बदल झालेला आहे, उलटफेर झालेला आहे। तर केरळमधलं काय चित्र आहे आकडेवारी पाहूया। काँग्रेस आघाडी जी यूडीएफ आहे त्यांना 99 जागांची आघाडी मिळाली आहे। डावे जे तिथले सत्ताधारी होते त्यांना 39 जागांची आघाडी आहे आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे। आसाममधली आपण आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। या ठिकाणी आसाममध्ये देखील भाजपला 100 जागा मिळताना दिसत आहे, काँग्रेसला 23 जागा मिळताना दिसत आहे, एआययूडीएफला 2 जागा या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे। तर पुद्दुचेरीतलं काय नेमकं चित्र आहे? 20 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। पुन्हा एकदा पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि सहयोगी पक्ष त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहेत। पुद्दुचेरीतली ही आकडेवारी।